हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचं भरपूर जास्त स्वागत आहे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे, तर आपण काय डिस्कस करणार आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. याच्या पहिलं लेक्चर थोडं कनेक्ट करून टाकू. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण क्लिअर केलेलं आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये त्याच्यामध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन आणि ओव्हरऑल जे मेकॅनिझम आहे, ओव्हरऑल मेकॅनिझम मी चॅनलवर अपलोड केलेलं आहे. जे तुम्ही जर नसेल बघितलं, डायरेक्ट जर या व्हिडिओवर आले असाल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. क्लिअर. चला तर मग आपण काय डिस्कस करणार आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, काय करणार आहे आपण, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, काय डिस्कस करणार, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके, ठीक आहे. तर पाहू आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय आहे, कशा पद्धतीचं मेकॅनिझम त्याच्यामध्ये पाहिल्या जातात. बेसिक गोष्टीपासून स्टार्ट करू आपण. थोडंसं मोठं लेक्चर होईल, थोडं 20 मिनिटापर्यंत जाऊ शकते लेक्चर, त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते, बट कॉन्सेप्च्युअल राहील. आणि वन टाईममध्येच मी कव्हर करणार आहे सगळं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन पण आपण याच लेक्चरमध्ये पाहणार आहे आणि फर्टिलायझेशन पण पार्ट वाईज बनवून एका लेक्चरमध्ये क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, थोडं लक्ष देऊन इकडे लक्ष द्या की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर पहिले आपण रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन आहे त्याचं लोकेशन पाहून घेऊ. मी लिहून देतो तिथं काय तुमचे रिप्रोडक्टिव्ह, काय तुमचे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन आहे त्याचं लोकेशन्स, काय तुमचं लोकेशन. सगळ्यात पहिले काय लोकेशन आहे, लोकेशन कुठं पाहिलं जाते ते पाहू आपण. काय तुमच्या पुस्तकांना दिलेलं आहे, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. काय तुमचं ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ठीक आहे, कोणतं राहील तुमचं, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. क्लिअर आहे. ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये काय राहणार तुमचं, काय तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट राहतील. याला अंडरलाईन करून ठेवून द्यायचा. बेसिकली काय की ॲबडॉमिनल कॅव्हिटी, पेल्विक्स कॅव्हिटी म्हणजे एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी राहते, जे मेल रिप्रोडक्टिव्हचे ऑर्गन तिथं प्रेझेंट राहतात. फिमेल रिप्रोडक्टिव्हचे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये राहते, थोडं खालच्या साईड राहते, त्याला आपण पेल्विक्स कॅव्हिटी पण असे म्हटल्या जाते. ठीक आहे, तर तुमच्या पुस्तकानं दिलेले ॲबडॉमिनल कॅव्हिटी, तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा की ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट राहतात. क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे, तर कोणकोणते टॉपिक आपण कव्हर करणार आहे ते पण कुठं ना कुठं लिहून टाकू आपण. ठीक आहे, तर इथं लिहून टाकू कोणकोणते टॉपिक आहे. नंबर फर्स्ट जो टॉपिक आपण कव्हर करणार आहे, ठीक आहे, वन बाय वन. फर्स्ट जो टॉपिक आहे तो आहे तुमचा फिमेल रिप्रोडक्शन, टोटली डायग्राम साईट, जे की काय तुमचं फिमेल रिप्रोडक्शन जे आहे ते कम्प्लिटली आपण कव्हर करून टाकू. सेकंड नंबर आहे तुमचं गॅमेट फॉर्मेशन. काय आहे तुमचं गॅमेट फॉर्मेशन. क्लिअर आहे, काय आपण गॅमेट फॉर्मेशन पण पाहू, फिमेलमध्ये गॅमेट फॉर्मेशन कसं होते. पण आतापर्यंतच्या लेक्चरपर्यंत जर तुम्ही लेक्चर केले असेल सगळे, तर तुम्हाला एवढं माहित आहे की गॅमेट फॉर्मेशन कोणत्या प्रोसेसनं होत असते, मिओसिस प्रोसेसनं होत असते. कोणत्या तुमच्या मिओसिस प्रोसेस. तर इथपर्यंत तुमचं क्लिअर असलं पाहिजे. नसेल तर तुम्ही पहिलं चॅप्टर पाहू शकता, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फर्स्ट. या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. गॅमेट फॉर्मेशन करण्याची जे प्रोसेस आहे ती प्रोसेस राहते मिओसिस. ठीक आहे, थोडं क्लेरिफाय करून टाकायचं का, कारण की मिओसिस इट इज अ रिडक्शनल डिव्हिजन. वारंवार सांगतो मी तुम्हाला, मिओसिस इट इज अ रिडक्शनल डिव्हिजन. त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर काय केला जातो, हाफ केला जातो. आपला क्रोमोझोम नंबर किती आहे, 46. तर त्याच्यामधून किती केला जाईल तुमचा, हाफ केला जाईल 23, जे की मेल गॅमेट्स असो या फिमेल गॅमेट्स असो, या दोन्ही गॅमेट्सचा जो क्रोमोझोम नंबर आहे तो तुमचा आहे 23. 23च काय आहे हे पण आपण पाहणार आहे. कारण की काय की 23 इकडल्या साईडने येतील, 23 इकडल्या साईडने येतील, फ्यूज होतील, फर्टिलायझेशन होईल आणि फायनली येणाऱ्या जनरेशनचा निर्माण होईल. म्हणून जे सेल्स राहतात, जे गॅमेट्स राहतात, त्याचा क्रोमोझोम नंबर रिड्यूस राहते. आणि रिड्यूस करणाऱ्या क्रोमोझोम नंबर जे रिड्यूस करतात ते एकमेव प्रोसेस म्हणजे मिओसिस. क्लिअर, जास्त फास्ट नाही, एकदम स्लो मध्ये. आणि थर्डचा जो टॉपिक आहे, ज्यावेळेस आपण कॉन्सेप्टची घेऊ, थोडं अजून स्लो करू लेक्चर आपण. जे थर्ड आहे ते आहे तुमचं काय झालं तुमचं फिमेल रिप्रोडक्शन, गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. काय तुमचं फर्टिलायझेशन. बघा, फर्टिलायझेशन हा पण टॉपिक आपण याच व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. क्लिअर, या 3 टॉपिक कव्हर करणार आहे आपण विथ डायग्रामॅटिकली. क्लिअर झालं इथपर्यंत, म्हणजे कम्प्लिटली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुमची क्लिअर होऊन जाते. चला मग फिमेल रिप्रोडक्टिव्हची डायग्राम तर आपण काढणारच आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला कव्हर करावं लागेल गॅमेट फॉर्मेशन. तर गॅमेट फॉर्मेशन कशा पद्धतीने केल्या जाते फिमेल्समध्ये. ठीक आहे, बट एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस फिमेल्समध्ये जे ओसाइट्स राहतात, बेसिकली जे ओव्हा राहते, मी 2-3 वर्ड्स त्याच्यामध्ये म्हणणार आहे. लक्षात ठेवा, ओव्हा म्हणजे आणि एग्स म्हणजे एकच आहे. आलं का लक्षात, एक्स आणि ओव्हा मी दोन्ही याच्यामध्ये प्रोनाउन्सिएशन सेमच करणार आहे. बऱ्याच टाइमला मी ओव्हा पण म्हणून, बऱ्याच टाइमला मी एक्स पण म्हणेन. तर एक्स अँड ओव्हा बेसिकली सेमच एक टर्म्स आहे, सेमच एक नाव आहे. क्लिअर.
तर मग काय की ज्यावेळेस एखाद्या फिमेलचा बर्थ होते तर बर्थ झाल्यानंतर नॅचरल पद्धतीनंच त्याच्या जे ओव्हरी राहते, प्रायमरी सेक्स ऑर्गन तुम्हाला माहित आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन काय तुमचं ओव्हरीज आहे आणि ओव्हरीमध्येच ऑलरेडी काय राहतात तुमचे 2 to 4 मिलियन, लक्षात ठेवा किती वरती लिहून देतो मी, 2 to 4 मिलियन्स जे ओव्हा राहतात ऑलरेडी जन्मताच तिथं म्हणजे जन्मताच आपल्याकडे प्रेझेंट राहतात, फिमेलकडे प्रेझेंट राहतात. आता ते प्रेझेंट राहतात म्हणजे काय की ते एवढं लक्षात आहे की मिओसिसच्या एक पर्टिक्युलर लेवलवरती लटकलेले राहतात, इमॅच्युअर राहतात, ते मॅच्युअर नसतात. क्लिअर, म्हणजे ऑलरेडीच. पण मेलच्या कंडिशनमध्ये तसं आहे का? नाही. मेलच्या कंडिशनमध्ये काय आहे की मेलच्या कंडिशनमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस जन्मल्यानंतर होते, याची जी प्रोसेस आहे जन्माच्या अगोदर होऊन जाते आणि जन्मल्यानंतर काही प्रोसेस जन्मल्यानंतर होऊन जात असते. ठीक आहे, इमॅच्युअर पासून मॅच्युअर होते ड्यू टू हॉर्मोनल चेंजेस. ज्यावेळेस हॉर्मोनल चेंजेस येतात समोर आपण डिस्कशन करणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक ओव्हरीमध्ये काय राहतात 2 to 4 मिलियन्स ओव्हा प्रेझेंट राहतात. क्लिअर. चला मग आपण गॅमेट फॉर्मेशनसाठी आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन आपल्याला पाहावं लागेल. हे जे स्ट्रक्चर आहे हे ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता थोडं स्लो बोलू आपण कारण की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कशाचं तुमचं ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. क्लिअर, ओव्हरीचं स्ट्रक्चर आणि ओव्हरीच्या स्ट्रक्चरच्या अंदरमध्ये अशा पद्धतीनं एक अजून स्ट्रक्चर राहते ज्याला आपण मेड्युला म्हणतो. ठीक आहे, क्लिअर. ओव्हरीचं स्ट्रक्चर काढलं आपण, हे काय तुमचं इथं लेबलिंग करून देतो मी, स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. काय तुमचं स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. क्लिअर. आणि स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीमध्ये हा जो मिडलचा पोर्शन आहे, काय म्हटलं मी, मिडलचा पोर्शन. मिडलच्या पोर्शनला काय म्हणतात, मेड्युला म्हणतात. काय म्हणतात, मेड्युला. मिडलचा पोर्शन ओव्हरीचा, मिडलच्या पोर्शनला काय म्हणतात, मेड्युला. क्लिअर. आणि हा जो पोर्शन आहे, खाली जो पोर्शन आहे याला म्हणतात कॉर्टॅक्स. ठीक आहे, सॉरी एक मिनिट. हा जो खाली पोर्शन याला काय म्हणतात, कॉर्टॅक्स म्हणतात. काय म्हणतात, कॉर्टॅक्स. क्लिअर. काय कॉर्टॅक्स जो आउटर मोस्ट हा जो पार्ट आहे मी लेबलिंग करून देतो, हा जो आहे याला म्हणतात कॉर्टॅक्स आणि मिडलचा पार्ट आहे हा आहे मेड्युला. तर मेड्युलाचं काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या पण आपण डिस्कस करणार आहे. पण रेड कलरचा पेन जर असेल आपल्यासाठी तर जरा जास्त इफेक्टिव्ह होईल आपलं. ओके, ठीक आहे. तर रेड कलरचा पेन आपल्याकडे आहे तर मग आपण ब्लड वेसल्स वगैरे काढू शकतो. ठीक आहे. आता बघा की मेड्युलामध्ये काय काय गोष्टी आहेत. इथं अशा पद्धतीनं जे रेड कलरचं दाखवलेलं आहे ना मी, हा राहते तुमची ब्लड वेसल्स. हायली डेन्स ब्लड वेसल्स राहते याच्यामध्ये, जे की मेल्स टेस्टिसमध्ये पण प्रेझेंट राहतात आणि फिमेलमध्ये पण. काय राहते, हायली डेन्स ब्लड वेसल्स आहे. आणि आजूबाजूनं हे जे दिसतात ना, इथं राहते तुमची मसल्स. बट कोणती मसल्स राहील, स्मूथ मसल्स राहील. ऑब्व्हियसली गोष्ट आहे जी की तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. बघा इथे लेबलिंग करून टाकू, हे काय तुमचे मसल सेल्स आहे. काय तुमचे मसल सेल्स. आणि हे जे दिसते हे काय तुमचे ब्लड वेसल्स आहे. काय आहे तुमचे ब्लड वेसल्स. क्लिअर. मेड्युला जो पोर्शन होता म्हणजे काय होते, ओव्हरी आहे. ओव्हरीचे दोन पोर्शन मी केले, एक राहते मेड्युला, मेड्युला म्हणजे मिडल पार्ट, कॉर्टॅक्स म्हणजे आउटर मोस्ट पार्ट. तर मग हा जो मेड्युला राहते या मेड्युलाच्या अंदरमध्ये ब्लड वेसल्स आहे, स्मूथ मसल्स आहे, मसल्स प्रेझेंट आहे. मसल्स नंतर अनदर इथं मी एक काढत आहे, हे म्हणते लिम्फॅटिक वेसल्स. हे जे दिसतात तुम्हाला हे काय तुमची लिम्फॅटिक वेसल्स आहे. काय प्रेझेंट आहे, लिम्फॅटिक वेसल. आणि लिम्फॅटिक वेसलच्या व्यतिरिक्त अजून त्याच्यामध्ये प्रेझेंट राहते त्याला म्हणतो आपण नर्वस सिस्टम. ठीक आहे, नर्व सेल. नर्वस सिस्टम नाही, नर्व सेल. काय तुमचे हे दिसतात तुम्हाला अनदर, हे झाले तुमचे नर्व सेल. क्लिअर. हे झाले तुमचे नर्व सेल. इथपर्यंत काही डाऊट आहे का, नाही, काहीच नाही. मिडलचा पोर्शनले मेड्युला म्हणतात, आजूबाजूच्या पोर्शनले कॉर्टॅक्स म्हणतात आणि या कॉर्टॅक्स रिजनलेच तुमचे ओव्हा प्रेझेंट राहते. सांगतो मी तुम्हाला, हा मिडलचा मेड्युला. आता मेड्युलाच्या अंदरमध्ये काय मसल सेल प्रेझेंट आहे. क्लिअर. मसल तर लागेल ना, कॉन्ट्रॅक्शन मुवमेंट करण्यासाठी मसलची जरूरत लागते. अनदर काय तुमचं ब्लड वेसल, ऑक्सिजन बी लागेल ना, काहीतरी एक ऑर्गन आहे त्याला एनर्जी प्रोडक्शन करायचं आहे. एनर्जी प्रोडक्शनसाठी आपल्याला ऑक्सिजन लागेल. अनदर मटेरियल राहतील जे की कोण प्रोव्हाइड करा, ब्लड वेसल. लिम्फॅटिक वेसल पण याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि अनदर काय तुमचं नर्व सेल पण सिग्नल ट्रान्समिशन करण्यासाठी, सिग्नल पण ट्रान्समिशन करणार आहे. 9th मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी मेड्युलाच्या स्टेजमध्ये प्रेझेंट राहतात. ठीक आहे. आता आपण जो कॉर्टॅक्सच्या इकडे, कॉर्टॅक्समध्ये काय आहेत. आता बघा मी डायग्राम काढतो. हे दिसतं तुम्हाला छोटं, त्यानंतर अजून मोठं आणि त्यानंतर सगळ्यात मोठं. क्लिअर. हे काय आहे, आता मेड्युला जे आहे इथं खोडून टाकू आपण. मेड्युला आपल्याला इथं लेबलिंग करायची आहे तर मग आपल्याला थोडी जागा लागेल. कॉर्टॅक्स आणि मेड्युला साईडला लिहून टाकू कुठेतरी आपण. ठीक आहे. तर हा झाला तुमचा कॉर्टॅक्स. काय झाला तुमचा कॉर्टॅक्स आणि हा झाला तुमचा मेड्युला. क्लिअर. आणि मेड्युला आणि कॉर्टॅक्स. आता बघा हे काय आहे तुमचं, याला म्हणतात प्रायमरी फॉलिकल्स. कुठं प्रेझेंट राहतात फॉलिकल्स, तुमच्या कॉर्टॅक्स रिजनले. हे झालं तुमचं प्रायमरी फॉलिकल्स. ठीक आहे, प्रायमरी फॉलिकल्स. क्लिअर. काय तुमचं प्रायमरी फॉलिकल्स, पहिले लेबलिंग करून टाकू आपण. नंतर हे काय तुमचं
सेकंडरी फॉलिकल्स. काय तुमचे सेकंडरी फॉलिकल्स. क्लिअर. आणि हा जो दिसतो तुम्हाला सगळ्यात मोठा याला म्हणतात मॅच्युअर फॉलिकल्स. काय म्हणतात मॅच्युअर फॉलिकल. क्लिअर. आता होत काय बघा, प्रायमरी फॉलिकल म्हणजे छोटा. आता फॉलिकल काय असते हे पण तुम्हाला सांगायची जरूरत आहे. याच्या आजूबाजूने सेल राहतात बघा, याच्या आजूबाजूने काय तुमचे भरपूर डेन्स सेल प्रेझेंट राहतात नरिशमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी. तर मग या सेलच्या इन बिटवीनमध्ये मधाच्या अंदर मधामध्ये बघा, जास्त काही डीप जाणार नाही आपण, याच्या मिडलमध्ये अशा पद्धतीनं सेल प्रेझेंट राहते. याला म्हणते ओव्हा. काय म्हणतात ओव्हा, ज्याला आपण ऑरमध्ये नाव देऊन देऊ एग्स. ठीक आहे. हे पण तुमचा ओव्हा आहे. आता प्रत्येक ठिकाणी नाही देत मी, हा तुमचा काय तुमचा एक्स आहे. क्लिअर. हे जे एक्स आहे हे एक्स इमॅच्युअर कंडिशनमध्ये आहे. कोणत्या कंडिशनमध्ये आहे? इमॅच्युअर. मग याला काय करावं लागेल? मॅच्युअर करावं लागेल. अलग लक्षात येतपर्यंत. तर मग मॅच्युअर करणे म्हणजे नेमकं काय की ज्यावेळेस एखादी फिमेल प्युबर्टी स्टेजमध्ये येते. आता नवीन शब्द आणला म्हणून सर प्युबर्टी म्हणजे नेमकं काय ते पाहून घ्या. काही कठीण गोष्ट आहे का? काहीच नाही. इंटरेस्टेड आहे, खूप इंटरेस्टेड आहे, इंटरेस्टनं शिका. प्युबर्टी म्हणजे बेसिकली काय की प्युबर्टी म्हणजे सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल आणि सेक्शुअल मॅच्युरिटी इन फिमेल. दोन्ही कंडिशनमध्ये प्युबर्टी येते. ॲट द एज ऑफ 13, 14, 12 किंवा 13, 12 किंवा 13च्या एजमध्ये फिमेलमध्ये प्युबर्टी येत असते आणि मेलच्या कंडिशनमध्ये 14 किंवा 15च्या एजमध्ये काय होते? मेलच्या कंडिशनमध्ये प्युबर्टी येते. सो मग डिस्कशन करू आपण काय आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्युबर्टी म्हणजे नेमकं काय की सेक्शुअल मॅच्युरिटी इन फिमेल. आपल्याला फिमेल्समध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी मग होते काय की सेक्शुअल मॅच्युरिटी इन फिमेल्समध्ये ड्यू टू हॉर्मोन्स चेंजेस येतात, हॉर्मोनल चेंजेस येतात. आणि हॉर्मोनल चेंजेस ज्यावेळेस येतात त्यावेळेस काय होतात? तुमचे फॉलिकल्स डेव्हलपमेंट करायला लागतात. ठीक आहे. कारण की फॉलिकलच्या अंदरमध्ये काय ओव्हा, ओव्हा आपल्याला डेव्हलपमेंट करावं लागेल ना. आता रेडी टू रिप्रोडक्शन झालेलं आहे. सेक्शुअल मॅच्युरिटी आल्यानंतर फिमेल रिप्रोडक्शनसाठी एबल आहे. मग रिप्रोडक्शनसाठी एबल असण्यासाठी प्रायमरी आपल्याला गॅमेट तर करावं लागेल ना. आपण टॉपिक काय आहे? गॅमेट फॉर्मेशन. तर गॅमेट फॉर्मेशन करावं लागेल आपल्याला. तर मग काय होते की हे प्रायमरी फॉलिकल्स पासून सेकंडरी फॉलिकल्स होतात आणि सेकंडरी फॉलिकल्स पासून मॅच्युअर फॉलिकल होतात. आणि हे जे मॅच्युअर फॉलिकल्स आहे ज्याच्यामध्ये एक्स प्रेझेंट आहे किंवा ओव्हा प्रेझेंट आहे, हे ओव्हा काय होते तुमचा रिलीज होऊन जाते. हे ब्लास्ट होते. फॉलिकल काय होते? ब्लास्ट. आणि ब्लास्ट झाल्यानंतर याच्यामधला जो मॅच्युअर ओव्हा आहे हा ओव्हा काय होऊन जाते? रिलीज होऊन जाते. आणि ओव्हा इट इज द गॅमेट्स. इट इज अ फिमेल गॅमेट्स. ओव्हा काय तुमचा? फिमेल गॅमेट्स आहे. ठीक आहे. ओव्हा काय तुमचा? फिमेल गॅमेट्स. क्लिअर. फिमेल गॅमेट झाले म्हणजे एवढी स्टेप समजली तुम्हाला की गॅमेट फॉर्मेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. मिओसिस थ्रू होऊन जाते ते. आणि मिओसिस थ्रू काय ते पहिलं मिओसिस पहिलेच झालेलं आहे, जन्मल्यानंतर अर्ध मिओसिस होऊन जाते. तर मग हे झालं तुमचं ओव्हाचं डेव्हलपमेंट, ज्याला आपण काय म्हटलं? गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे. क्लिअर झालं. आणि किती राहतात? तर किती राहतात तुमचे दिलेले आहे? 2 to 4 मिलियन्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. ओके. क्लिअर झालं इथपर्यंत. तर चला मग आपण पाहणार आहे मेन जे की तुमचं रिप्रोडक्टिव्हची जे डायग्राम आहे ते पण आपण पाहणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर विचारा, तुम्ही कमेंट्स करू शकता की कशा पद्धतीने डायग्राम आहे. आणि त्याच्यासोबत आपण 2 पोर्शन कंप्लीट करणार आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह डायग्राम पण पाहणार आहे आणि फर्टिलायझेशन पण पाहणार आहे. ठीक आहे. काय पाहणार आहे? फर्टिलायझेशन. ठीक आहे. मी वारंवार लिहिणार नाही. लास्टली आपण पाहून की फर्टिलायझेशनचं काय टर्म्स राहतात. ठीक आहे. तर पाहू डायग्रामेटिकली काय डायग्राम काढू आपण. बघा हा जो स्ट्रक्चर आहे आता ओहरी आहे. ओहरी अबाउट सगळ्याला माहीत झालेलं आहे. थोडं इकडे घ्यावं लागेल आपल्याला जेणेकरून काय होईल आपल्याला स्पेस भेटेल. कारण की लेबलिंग पण भरपूर करणे आहे तर आपल्याला स्पेस पण भेटली पाहिजे. ठीक आहे. तर हे काय तुमची ओहरी आहे. त्यानंतर इकडल्या साईडनं बरं 1 टाइम काढू आपण. त्यानंतर अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर राहते. ठीक आहे. ज्याला फिब्रिंग म्हणतात. पहिलं आपण स्ट्रक्चर काढून घेऊ. हे फनेल टाईप दिसलं पण पाहिजे तुम्हाला. त्यानंतर डायग्राम व्यवस्थित निघाली पाहिजे. व्यवस्थित डायग्राम जर निघाली तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्वेशन भेटतील. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर आहे. हा जो स्ट्रक्चर राहते हे राहते तुमचा फंडस. ठीक आहे. क्लिअर. हे स्ट्रक्चर राहते तुमचा फंडस. आता बघा काय गोष्टी येतात. थोडं जास्त खाली नाही जाऊ द्यायचं आपल्याला त्याच्या याच्यामध्ये. बघा हे काय तुमची ओव्हरी आहे. हे काय तुमची ओव्हरी. क्लिअर. ओव्हरी. आणि त्यानंतर हे जे आहे याला म्हणतात ओव्हिडक्ट म्हणतात. काय म्हणतात? ओव्हिडक्ट. याला ऑरमध्ये फॉलिपियन ट्यूब पण म्हणतात. ओव्हिडक्टला ऑरमध्ये काय म्हणतात? फॉलिपियन ट्यूब. क्लिअर. फॉलिपियन ट्यूब म्हणजे जे की फॉलिकल्स आहे त्याच्यामध्ये जाणार आहे त्या ट्यूबले फॉलिपियन ट्यूब म्हणतात. आणि ओव्हिडक्ट ज्याच्यामधून ओव्हा जाणार आहे जे डक्ट टाईप. डक्ट म्हणजे पाईप. क्लिअर. आणि ते पाईप लाईक स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला ओव्हिडक्ट असे म्हणतात. आणि याला फिम्ब्रिन म्हणतात. काय म्हणतात? फिम्ब्रिन. बेसिकली हे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे. फिंगर लाईक याचं पण काहीतरी मेकॅनिझम. फिंगरचं काम काय काहीतरी पकडणे. तर त्याचंही काम तरी तशाच पद्धतीने पकडणे. पहिले आपण डायग्राम क्लिअर करून टाकू. आणि त्यानंतर बघा थोडी जास्त मोठी होऊन जाईल का? ठीक आहे. झाले चालते इकडे. ओके.
ठीक आहे. ओव्हरी हा हे तुमची काय ओव्हरी आहे आणि हा फनेल लाईक स्टेप हे पण तुमची फिमरीन. ठीक आहे, क्लिअर. फिमरीन काढलेली आहे ओव्हरी आणि ओव्हरी नंतर आपण डायग्राम काढून टाकू, पूर्णतः डायग्राम काढून टाकू म्हणजे तुम्हाला काढण्यासाठी पण इझीज आहे. आणि याच्यामध्ये जे नॅरो ओपनिंग राहते त्याला म्हणतात सर्विक्स. क्लिअर, हे नॅरो ओपनिंग राहते याला म्हणतात सर्विक्स. आता आपण लेबलिंग करू काय, तर इकडला पार्ट मोठा झाला तिकडला पार्ट लहान झाला, पण थोडं होऊन जाते इकडे तिकडे, समज नाही आपल्याला. डायग्राम तर तुम्हाला काढणं, एक्झाम तुम्हाला देणं आहे, आम्हाला थोडी जाणं आहे तिथं, तर आम्हाला जाणं नाही आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करणं आहे. ठीक आहे, आमचा पडाव निर्माण म्हणजे कंप्लीट झाला आहे तो. बघा काय काय गोष्टी आहेत ते जाऊ द्या. हा आहे तुमचा फंडस. काय आहे तुमचा फंडस. फंडसचा जो पार्ट राहतो वरचा जो बॉडी राहते ना युट्रसच्या वरच्या साईडची बॉडी, त्याला फंडस म्हणतात. याला काय म्हटलं मी आता सांगितलं, काय म्हटलं याला ओव्हिडक्ट म्हणतात. काय म्हणतात ओव्हिडक्ट. क्लिअर. आणि हे तर काय तुमची हा पोर्शन काय तुमचा ओव्हरीचा, हा काय तुमचा ओव्हरी. क्लिअर, हे काय तुमची ओव्हरी. आता बघा की कोणकोणते स्ट्रक्चर पेअरमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. पेअरमध्ये काय पेअर ऑफ ओव्हरी प्रेझेंट आहे, पेअर ऑफ ओव्हिडक्ट प्रेझेंट आहे आपल्याकडे. हे जे डक्ट दिसतात हे 2 डक्ट आहे, हे पण डक्ट आपल्याकडे आहे, हे पण डक्ट आपल्याकडे, हे ओव्हरी आहे, बेसिकली फंडस आहे. त्यानंतर बघा की हा जो पोर्शन राहतो हा टोटल जो राहतो याला युट्रस म्हणतात. काय म्हणतात युटरस. काय म्हणतात युट्रस. क्लिअर. हा जो पोर्शन राहतो हा मिडलमध्ये, आणि हे जे युट्रस आहे ज्याच्यामध्ये बेबी फॉर्मेशनचं मेकॅनिझम होणार आहे. टोटल बेबी जे फॉर्मेशन होणार आहे ते कुठे होणार आहे युट्रसमध्ये. ठीक आहे, ते हे एक्स्ट्रा ॲबडॉमिनलमध्ये राहते. एक्स्ट्रा ॲबडॉमिनल म्हणजे खालची जे म्हणजे हालाकी सगळ्या गोष्टी जे आहे तुम्हाला मी पहिले सांगितलं की ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे, पण थोडे जे एक्स्ट्रा राहते त्याच्यामध्ये अवेलेबल राहते खालच्या साईडने. ठीक आहे, तर हा मिडलचा पोर्शन काय राहतो तुमचा युट्रस राहतो. पहिले लेबलिंग करून टाकू पहिले आणि त्यानंतर पूर्ण की हा जो नॅरो ओपनिंग राहते ना वजायनाचा वरचा पोर्शन राहतो जो की एक नॅरो ओपनिंग राहते त्याला म्हणतात सर्विक्स म्हणतात. काय म्हणतात सर्विक्स. क्लिअर. कोणता पार्ट राहतो बेसिकली नॅरो ओपनिंग राहते त्याच्यामध्ये आणि त्याला म्हणतात सर्विक्स. आणि सर्विक्सचा जो खालचा पोर्शन राहतो हा जो टॅक्ट राहतो याला म्हणतात वजायना. काय म्हणतात वजायना. क्लिअर. काय म्हणतात त्याला वजायना असे म्हणतात. क्लिअर झालं काय काय लेबलिंग आहे. तर हा जो पोर्शन आहे सर्विक्स नॅरो ओपनिंग वजायना, आणि पहिले पाहून घेऊ ओव्हरी नंतर ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट नंतर फंडस, फंडस नंतर युट्रस, युट्रस नंतर सर्विक्स, सर्विक्स नंतर वजायना. हे सगळे पोर्शन आहेत. बेसिकली वजायना एक ट्रॅक आहे, सर्विक नॅरो ओपनिंग आहे, युट्रस एक कॅव्हिटी आहे, वरच्या साईडनं फंडस आहे, इकडल्या साईडनं ओव्हिडक्ट आहे, त्यानंतर काय तिथं ओव्हरी प्रेझेंट आहे. ठीक आहे, डायग्राम क्लिअर झाली काय आहे. तर आता बघा होते काय. आता रिअल स्टोरी इथून स्टार्ट होते, व्यवस्थित पाहून घ्या काय आहे. तर आता काय होते की एखादी फिमेल होते मॅच्युअर. आता मॅच्युअर फिमेल म्हणजे नेमकं काय, तर त्या टाइमला येते प्युबर्टी. आता पाहून घ्या काय होते तर प्युबर्टी येते. आता प्युबर्टी म्हणजे नेमकं काय म्हटलं मी सेक्शुअल मॅच्युरिटी. काय म्हटलं सेक्शुअल मॅच्युरिटी. क्लिअर. प्युबर्टी सेक्शुअल मॅच्युरिटी ॲट द एज ऑफ 12 किंवा 13 कशा कंडिशनमध्ये फिमेलच्या कंडिशनमध्ये राहते. फिमेलच्या कंडिशनमध्ये 12 वर्षानंतर 13 वर्षानंतर, कोणाला 12 वर्षानंतर अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल ते व्हॅरी करतात. 12 वर्षानंतर 13 वर्षानंतर प्युबर्टी येते आणि प्युबर्टी आल्यानंतर काय होते की एखादी फिमेल्समध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात. हॉर्मोन कोण सिक्रेशन करते आपले जे पेट्युटरी ग्लँड आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला फक्त ऐकणे आहे कारण की नाही आहे तुम्हाला. प्युबर्टी आली त्यानंतर काय होते पिट्युटरी ग्लँड सिक्रेशन करते हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स, अनदर जे की हायपोथॅलॅमस पण गोनेडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन सिक्रेशन करते. तर हे हॉर्मोन्स राहतात जे की काय होते की फिमेल बॉडीमध्ये फिजिकल चेंजेस येतात. फिजिकल चेंजेस ज्याला आपण प्युबर्टी म्हणतो. ठीक आहे, तर फिजिकल चेंजेस येणे म्हणजे प्युबर्टी म्हणजे नेमकं काय सेक्शुअल मॅच्युरिटी येणे. जसं की एखादी फिमेल 12-13 वर्षानंतर अचानक पद्धतीने त्याची हाईट वाढणे. हाईट वाढल्यानंतर काय होते की हाईट वाढल्यानंतर म्हणू शकतो की त्याचे ब्रेस्ट डेव्हलपमेंट होणे. अनदर काय म्हणू शकतो की जे की सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन आहे जे की फिमेल्समध्ये प्रेझेंट आहे त्या सगळ्या गोष्टीची ग्रोथ होण्यासाठी एकदम स्टार्ट होऊन जातात. अलग लक्षात. जे पेल्विक्स कॅव्हिटी आहे ते कॅव्हिटी इनलार्जमेंट होणे. जसं की मी इथं जर डायग्राम काढायचं म्हटलं तर अशा पद्धतीने जे पेल्विक्स कॅव्हिटी आहे, आता पेल्विक्स कॅव्हिटीचं डायग्राम व्यवस्थित ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे जे पेल्विक्स कॅव्हिटी आहे ते पेल्विक्स कॅव्हिटीचा इनलार्जमेंट होणे म्हणजे लार्जमेंट म्हणजे जास्त वाढणे. त्याचं कारण काय की त्याच्यामध्ये त्याला बेबी फॉर्मेशनचं काम करणे, तिथं बेबी डेव्हलपमेंट करणे. तर त्यासाठी तो जे म्हणजे कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी जरा म्हणजे म्हणू शकतो की वॉस्ट म्हणजे बेसिकली मोठी व्हायला पाहिजे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी फिजिकल चेंजेस राहतात हे प्युबर्टीच्या टाइममध्ये फिमेल्समध्ये येत असतात. क्लिअर. प्युबर्टीच्या टाइममध्ये काय प्युबर्टी म्हणजे काय सेक्शुअल मॅच्युरिटी कधी येते 12 ते 13 वर्षामध्ये. आता 12 ते 13 वर्षामध्ये युट्रसमध्ये बदल येतो. तुम्हाला माहित आहे की याच टाइममध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आहे. मेन्स्ट्रुअल सायकल काय होतात स्टार्ट होतात. काय कोणत्या टाइमला ॲट द म्हणजे म्हणू शकतो की ज्यावेळेस प्युबर्टी हिट होऊन जाते आणि प्युबर्टी हिट झाल्यानंतर काय होते फिमेल्समध्ये मेन्स्ट्रुअल स्टार्ट होऊन जातं. 12 या 13 एज इन बिटवीनमध्ये व्हॅरी करते फिमेल. अनदर जे की फिमेल्स आहे ज्या म्हणजे इंडिव्हिज्युअल काय होते याच्यामध्ये व्हॅरी असू शकतात. ठीक आहे.
तर मग या टाईममध्ये युट्रसमध्ये जे चेंजेस होतात ते चेंजेस आपल्याला दाखवावं लागतील, कारण की याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा की कोणकोणते चेंजेस युट्रसमध्ये राहतात त्या गोष्टी आपण लेबलिंग करणार आहे. आता जे बाहेरची लेयर आहे, काय म्हटलं मी तुम्हाला, जे बाहेरची लेयर राहते त्याला काय म्हणतात, पेरीमेट्रियम म्हणतात. काय म्हणतात, पेरीमेट्रियम. क्लिअर, काय म्हणतात, पेरीमेट्रियम. काही कठीण आहे का, एकदम इझी आहे, व्यवस्थित ऐकून घ्या. काय तुमचं पेरीमेट्रियम. आणि पेरीमेट्रियम नंतर हे जे मिडलची अशा पद्धतीने लेअर राहते, मी तर लेअर करता, हे युट्रसचा पोर्शन आहे, हा काय तुमची मिडलची लेअर, थोडी अंदर दबल्यासारखी झाली ते, ठीक आहे, हे झाली तुमची मिडलची लेअर. या मिडल लेअरला काय म्हणतात, मायोमेट्रियम. इथंच लेबलिंग करून टाकतो, काय म्हणतात त्याला, मायोमेट्रियम. मायो म्हणजे मिडल, लक्षात ठेवा, मायोमेट्रियम. क्लिअर झालं. दोन लेअर काढल्या मी. एक काढलेली आहे तुमची बाहेरची, ज्याला म्हटलं पेरीमेट्रियम, जे की मिडलची राहते, मायोमेट्रियम. आता मिडलची आहे तर अंदरची पण राहील, क्लिअर गोष्ट आहे. तर अंदरची जी लेअर राहते जे भरपूर डेन्स राहते, मी थोडं जास्त रेड कलर, कारण की याच्यामध्ये हाय ब्लड वेसल्स पण राहतात, याच्यामध्ये सांगून पण देईन मी तुम्हाला काय असते तर. ठीक आहे, हे हायली ब्लड वेसल्स याच्यामध्ये प्रेझेंट राहतात, याला म्हणतात एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियमचं लय काम पडणार आहे तुम्हाला थोडं. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे काय तुमचं एंडोमेट्रियम आहे. काय तुमचं एंडोमेट्रियम. क्लिअर, याला थोडं बॉक्समध्ये टाकून देऊ. हे एंडोमेट्रियम लेअर राहते, जे की कोणाच्या सिक्रेशननं, ज्यावेळेस तुमचे हॉर्मोन सिक्रेशन होतात, तर हॉर्मोन सिक्रेशन ज्यावेळेस होतात त्यावेळेस तुमची बनून जाते. ठीक आहे, तर काय तुमची एंडोमेट्रियम. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे युट्रसचे किती लेअर होत्या, 3. बाहेरच्याला काय म्हटलं पेरी, मिडलचे काय म्हटलं मायो, आणि अंदरच्याला काय म्हटलं एंडो. एंडो म्हणजे अंदर होते, लक्षात द्या. एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरीमेट्रियम, अशा किती लेअर होत्या, 3 लेअर तुमच्या युट्रसच्या. बघा आता होते काय, आता स्टार्ट होते तुमचं मेकॅनिझम स्टार्ट होते. आता बघा की काय आले, एंट्री ऑफ स्पर्म होईल, दिसते तुम्हाला, हे स्पर्म्स आहे, वजायना थ्रू एंट्री होईल. कशाची, तुमच्या स्पर्मची एंट्री होईल, जे की तुमचे काय मेल गॅमेट्स आहे. हे काय तुमचे स्पर्म्स आहेत, काय तुमचे स्पर्म्स, जे की काय असतात तुमचे मेल गॅमेट्स आहे. काय तुमचे मेल गॅमेट्स. आता तुमचा जो पोर्शन चालू होतो तो होतो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनची डेफिनेशन लिहून घेऊ आपण वरतं काय आहे. ठीक आहे, फर्टिलायझेशनची डेफिनेशन, जे की युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. हे ॲबडॉमिनल कॅव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. ठीक आहे, आता बघा काय तुमचं फर्टिलायझेशन्स आहे. फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय लिहून देतो तुम्हाला, फर्टिलायझेशन. ठीक आहे, युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. ठीक आहे, काय तुमचं युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट्स अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट. क्लिअर, काय म्हटलं की युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, मेल अँड फिमेल गॅमेटचं युनियन होईल आणि त्याच्यापासून कशाचं निर्माण होईल, फॉर्मेशन ऑफ झायगोट. झायगोटची निर्माण होईल. या टर्मला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन असे म्हणतात. क्लिअर, डेफिनेशन क्लिअर झाली. पहिले तर आपल्याला मेल, हे जे मेल गॅमेट्स आहे अंदर आले, आणि फिमेल गॅमेट्स आहे ते याचा आपल्याला फ्यूज करणं आहे. आता बघा की हे मेल गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट स्पर्म्स इजॅक्युलेशनच्या टाइममध्ये काय होतात, बाहेर येतात. इंटरकोर्सच्या टाइममध्ये इजॅक्युलेशन फिमेल्समध्ये वजायना ट्रॅकमध्ये काय जातात, रिलीज होतात. आणि रिलीज झाल्यानंतर बघा, रिलीज झाल्यानंतर कुठून अशा पद्धतीने ते ट्रॅव्हल करतील. ठीक आहे, हे काय करतात, तुमची स्पर्म ट्रॅव्हल करत आहे. आणि हे युट्रस जे की तुम्हाला इथून बघा पहिले कुठं गेले, तुमच्या सर्विक्स एक नॅरो ओपनिंग आहे, नॅरो ओपनिंगला त्यानं फॉलो केलं. आता बघा की याला भरपूर काही कठीण होऊन जावं लागते, पण तेवढ्या गोष्टी आपण डिस्कस करणार. आता इथं बघा काय प्रेझेंट होतं, एक होतं तुमचं प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि मॅच्युअर फॉलिकल. काय केलं, मॅच्युअर फॉलिकल जे आहे त्यानं काय केलं, ओव्हा रिलीज केलं. आणि ओव्हा रिलीज केल्यानंतर बघा काय झालं की हे जे तुम्हाला फिमरिन दिसते ना, फिंगर लाईक स्ट्रक्चर. आता बघा की हा जो ओव्हा आहे, हा याला ओव्हा, आपण याला लेबलिंग देऊन देऊ. हा जो तुमचा ओव्हा आहे, हा ओव्हा तुमच्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये इकडे तिकडे न गेला, म्हणजे तिकडे तिकडे नाही गेला पाहिजे, वेस्ट नाही झाला पाहिजे, म्हणून काय करते नाही तुमचे फिमरिन जे लागतात, फिंगर लाईक स्ट्रक्चर. आता फिमरिन, मी इथं लेबलिंग दिलेलं आहे तुम्हाला, फिमरिन. ठीक आहे, हे काय तुमची फिमरिन स्ट्रक्चर राहते. तर हे फिमरिन स्ट्रक्चर काय करते, त्या ओव्हाले काय करते, कॅच करते. क्लिअर, काय करते, त्या ओव्हाले कॅच करते. आणि ओव्हाले कॅच केल्यानंतर याच्यामधून कुठे येते, तुमच्या ओव्हिडक्टमध्ये. हे दिसते तुम्हाला फनेल शेप. बघा जे फिमरिंग राहते ना, जे ओव्हिडक्ट राहते असले ते फनेल शेप राहते, फनेल शेप लाईक. आणि इथं अशा पद्धतीने सेल राहते. या सेलचं लेबलिंग करणं विसरून गेलो मी तुम्हाला मग अशी डायग्राममध्ये. अशा पद्धतीनं हेअर लाईक स्ट्रक्चरचे जे सेल राहतात त्याला म्हणतात सिलिया सेल म्हणतात. काय म्हणतात, सिलिया. बघा लेबलिंग वरती देऊन देतो तुम्ही, काय तुमचं सिलिया.
ठीक आहे, सिलिया सेल म्हणतात. काय म्हणतात? सिलिया सेल. बेसिकली हे जे सिलिया सेल राहतात, हेअर लाईक स्ट्रक्चर राहतात, जे की काय करतात अशा पद्धतीने मुवमेंट, आणि हा जो ओव्हा आहे या ओव्हाले समोर ढकलण्याचं काम करतात. इथून पहा ओव्हा समोर ढकलत आहे आणि ओव्हा समोर ढकला, रेड कलरनं काढून टाकू आपण ओव्हा. हा ओव्हा काय समोर येते आणि या स्टेजला येते, जे की या फेजला राहतं, ज्याला ॲम्फ्युला फेज म्हणतात, ज्या फेजमध्ये येते. आणि एकूण काय येत आहे तुमचे मेल गॅमेट्स येतात. काय येत आहे? मेल गॅमेट्स. आता मेल गॅमेट्स कुठे जातील? तुमच्या ओव्हाच्या इकडे जाईल. ठीक आहे, आणि ओव्हाच्या इकडे गेल्यानंतर बघा हा मेल गॅमेट्स आणि हा राहतो तुमचा फिमेल गॅमेट. इथं काय होईल? तुमचा फ्युजन होईल. काय होईल? फ्युजन. फ्यूज होईल, एकामेकाला काय करतात ते मिक्स करतील. पण लक्षात ठेवा की ओव्हाले एकच स्पर्म काय करू शकते, काय करू शकतो? पेनिट्रेट करू शकते किंवा त्याला फर्टिलाइज करू शकते, अनदर दुसरा नाही. कारण की त्याच्यामध्ये जे समोरचे राहतात ॲक्रोसोम्स, या गोष्टी तुम्हाला नाही आहेत, ते काय करतात? केमिकल सिक्रेट आणि फायनली हार्ट कवर्ड होऊन जाते तुमच्या ओव्हाची. एकच स्पर्म काय करते? फर्टिलाइज. आणि ज्यावेळेस युनियन, आता मी डेफिनेशन काय म्हटली? युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. जिथं मेल अँड फिमेल गॅमेट्सचं काय होते? फ्यूज होते. आणि याच्यामध्ये बघा मेल गॅमेट्सकडे किती क्रोमोझोम होते? 23 क्रोमोझोम प्लस फिमेल गॅमेटकडे 23, म्हणजे किती झाले तुमचे? 46. आणि हा जो 46 वाला राहते याला म्हणतात झायगोट म्हणतात. काय म्हणतात त्याला? झायगोट. क्लिअर इथपर्यंत? आणि फॉर्मेशन काय झालं तुमचं? झायगोट. या टर्मले काय म्हणतात? फर्टिलायझेशन असे म्हणतात. क्लिअर? क्लिअर झाल्या का गोष्टी? हे झालं तुमचं फर्टिलायझेशनची कंडिशन. अशा पद्धतीने काय तुमचं फर्टिलायझेशन होऊन जाते. आता बघा की काय काय गोष्टी आहेत फर्टिलायझेशन. इथंच मोनोझायगोटिक ट्विन्स वगैरे करायचं का? बरं ठीक आहे, आपण ते नंतर कधीतरी पाहू, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आहे त्यावेळेस. तर बघा हे एंडोमेट्रियम, सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. मेल गॅमेट्स अशा पद्धतीने येतील आणि आल्यानंतर काय त्याला फर्टिलाइज करतील आणि फर्टिलाइज केल्यानंतर काय तुमचं झायगोटचं फॉर्मेशन होईल. हे झालं तुमचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. अनदर पण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची जरूरत पडणार आहे. हे डायग्राम आपल्याला समोर पण काढायची आहे. आणि जे मोनोझायगोटिक ट्विन्स असतात, आय थिंक सो आहे तुम्हाला त्याच्या समोर दिलेलं आहे. तर ते ट्विन्स वगैरेचा कॉन्सेप्ट दिलेला आहे, पाहू आपण समोर काय आहे तर ट्विन्स वगैरे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला लक्षात आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चांगल्या समजला असेल तर चांगले कमेंट्स करा, नाही समजले असेल तर डाऊट्स कमेंट्स करा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. आणि अनदर ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा, कारण की स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सगळा ओव्हरऑल 10 पार्ट टू बायोलॉजी आणि अनदर तुमचं बायोलॉजीचे पोर्शन मी या प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असतो. ठीक आहे, थँक्यू.